नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो आपलं चालू घडामोडीचा डेली लेक्चर झालेलं नव्हतं, म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालच्या आणि आजच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असणार आहे की नुकतेच वुमन प्रीमियर लीग 2025चा विजेता कोण बनला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मुंबई. हा संघ नुकतंच जी महिलांची WPL अर्थात वुमन प्रीमियर लीग झालेली आहे, संघ विजेता ठरलेला आहे. त्याविषयी आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही WPL अर्थात वुमन प्रीमियर लीग झालेली आहे 2025ची, त्याचं हे तिसऱ्या क्रमांकाचं एडिशन होतं, जे की 14 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान पार पडलेलं आहे. याचा विजेता ठरलेला आहे मुंबई इंडियन्स हा संघ आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जे धावा काढलेले आहेत त्याला ऑरेंज कॅप दिली जात असते. आणि ही ऑरेंज कॅप नॅट स्कायवर ब्रूट जी आहे, जी मुंबई इंडियन्सची खेळाडू आहे, तिला देण्यात आलेला आहे. आणि पर्पल कॅप जे सर्वाधिक बळी घेतात किंवा विकेट्स घेतात त्याला देण्यात येत असतं, तर ते पर्पल कॅप अमेलिया कीर हिला देण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तसेच मागील या स्पर्धेचे विजेते कोण होते ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर 2023चा विजेता संघ होता मुंबई इंडियन्स. 2024ला RCB हा संघ विजेता ठरलेला आहे. आणि 2025चा विजेता मुंबई इंडियन्स हा महिला संघ विजेता ठरलेला आहे. तसेच IPL जी पुरुषांची स्पर्धा आहे ते सुद्धा पार पडलेली आहे 17व्या क्रमांकाची. त्याचा विजेता ठरलेला आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि उपविजेता सनरायझर्स हैदराबाद. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. तसेच विजय हजारे ट्रॉफी 2025 याचा विजेता ठरलेला आहे कर्नाटक. रणजी ट्रॉफी 2025चा विजेता ठरला आहे विदर्भ संघ. आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नुकतीच पार पडलेली आहे, त्याचा विजेता आपला भारतीय क्रिकेट संघ ठरलेला आहे. याचं हे 9व्या क्रमांकाचं एडिशन होतं आणि उपविजेता ठरला होता न्यूझीलंड हा संघ. तर हे आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे पॉईंट्स आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, अंतराळाची पाहणी करणारा जगातील पहिला खासगी उपग्रह कोणत्या देशाने लॉन्च केला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारताने नुकतंच स्पेसची अर्थात अंतराळाची पाहणी करणारा जगातील पहिला खासगी उपग्रह लॉन्च केलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर अंतराळ अर्थात स्पेसची निगराणी किंवा सर्व्हिलन्स करण्यासाठी जगातील पहिला खाजगी उपग्रह भारतीय खाजगी कंपनी आहे, स्टार्टअप आहे, दिगंतारा, त्याने लॉन्च केलेला आहे. ही एक बँगलोरची कंपनी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या उपग्रहाचं नाव असणार आहे स्कॉट. त्याचं लॉंग फॉर्म असेल स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग. आणि याला ट्रान्सपोर्टर 12 जे की स्पेसएक्सचं रॉकेट आहे याद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. याची विशेषता काय असणार आहे, तर याद्वारे पृथ्वीची परिक्रमा करणारे 5 सेंटीमीटर एवढे लहान ऑब्जेक्ट सुद्धा त्यावर नजर ठेवणे हे शक्य होणार आहे. आणि अशा प्रकारचा जगातील हा पहिलाच खाजगी उपग्रह सोडण्यात आलेला आहे आणि ते आपल्या भारतातील कंपनीने सोडलेला आहे. म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तसेच आपल्याला इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताचा पहिला हायब्रिड रॉकेट तामिळनाडू या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. भारताचा पहिला खाजगी रॉकेट विक्रम-5 जे की स्कायरूट कंपनी आहे त्याच्याकडून लॉन्च करण्यात आलेला आहे. भारतातील पहिला खाजगी रॉकेट इंजिन कारखाना आहे तामिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी. भारताचा पहिला उपग्रह होता आर्यभट्ट, जे की 1975 साली प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं किंवा सोडण्यात आलेला होता. आणि नुकतंच जे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे त्याने सुद्धा स्वतःचा उपग्रह लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे. त्या उपग्रहाचं नाव लक्षात ठेवायचं आहे सर सय्यद अहमद खान, जे की या अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे संस्थापक होते. त्यांच्या नावावरून या उपग्रहाला नाव हे देण्यात येणार आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. तर गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत.
याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, दलाई लामा यांना 2025 सालचा गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे 14वे दलाई लामा आहेत यांना गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. या दलाई लामांचं मूळ नाव लक्षात ठेवायचं आहे. तेनजिंग ग्यात्सो असं त्यांचं नाव आहे, जे की तिबेटमधील एक आध्यात्मिक गुरु आहेत आणि सध्या ते तिबेट व चायनामधील जे काही विवाद आहेत त्या क्षेत्राशी संबंधित, जसं की चायना हा तिबेट या देशाला चायनाचा भाग समजतो, पण तिबेटचे जे लोक आहेत ते तिबेट या देशाला स्वतंत्र असा देश हे समजत असतात. हाच विवाद आहे त्या दोन क्षेत्रांमधला. तर त्या विवादामुळेच हे जे दलाई लामा आहेत सध्या भारतामधील हिमाचल प्रदेशमध्ये वास्तव्यास आहेत. हे सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही अवॉर्ड आहे ते त्यांना का देण्यात आलेलं आहे, तर शांती, अहिंसा, करुणा आणि पर्यावरणीय स्थिरतेला त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात आलेला आहे, तर गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनल आहे युनायटेड किंगडम या ठिकाणी, त्याद्वारे हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच आपल्याला दलाई लामा यांची एक आत्मकथा आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. फ्रीडम इन एक्झाईल असं त्याचं नाव आहे आणि काही परीक्षांमध्ये या आत्मकथेवर प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर ही आत्मकथा लक्षात ठेवायची आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे पुरस्कार 2025 या वर्षामध्ये देण्यात आलेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार सई परांजपे यांना देण्यात आलेला आहे. अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार लिओनेल मेस्सी, जे की अर्जेंटिना या देशाचा फुटबॉलपटू आहे, त्याला देण्यात आलेला आहे. सिंगापूरचा नागरी पुरस्कार तरुण दास यांना देण्यात आलेला आहे. आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 चे 4 खेळाडूंना देण्यात आलेले आहेत. त्यांचे नावं लक्षात ठेवायचं आहे. मनू भाकर, जे की नेमबाज आहे. दुसरे आहेत डी गुकेश, बुद्धिबळपटू. हरमनप्रीत सिंग, जे की हॉकीपटू आहे. आणि प्रवीण कुमार, जे की पॅरा ॲथलीट आहे. या 4 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2024 या वर्षासाठी. तर हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्याने रुपयाचे चिन्ह हटवून नवीन राज्यभाषा चिन्ह स्वीकारले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, तामिळनाडू या राज्याने जे आपलं रुपयाचं चिन्ह आहे ते हटवून त्यांच्या स्थानिक भाषेतलं चिन्ह हे स्वीकारलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर तामिळनाडू सरकारने त्यांच्या राज्याच्या बजेटमध्ये नुकतंच जे रुपयाचं चिन्ह सर्व देशभर आहे, या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये बघू शकता लेफ्ट साईडला, ते हटवून त्यांनी आता त्यांच्या स्थानिक भाषेमधील तमिळ भाषेमध्ये अशा प्रकारचं रुपया असं लिहिलं जात असतं ते चिन्ह वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि असं त्यांनी का केलेलं आहे, तर त्यासाठी कारण देण्यात आलेलं आहे की राज्यभाषेचं संरक्षण आणि जतन करण्यासाठी त्यांनी असं निर्णय घेतलेला आहे, असं तामिळनाडू सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. तर हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सध्या हा बातम्यांमध्ये चर्चेमध्ये असणारा मुद्दा आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच तामिळनाडू या राज्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत सध्या के स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत आर्यन रवी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रधानमंत्री युवा 3.0 ची सुरुवात कोणत्या मंत्रालयाकडून करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून हे प्रधानमंत्री युवा 3.0 जी योजना आहे त्याची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर नुकतंच जे केंद्रीय शिक्षण मंत्रालय आहे त्याच्याकडून हे प्रधानमंत्री युवा 3.0 याची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. याचा उद्देश काय आहे, तर 30 वर्षाखालील जे तरुण लेखक आहेत त्यांना चांगले लिखाण करण्यासाठी प्रशिक्षित करणे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती 2021 सालापासून. तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इतर काही महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत ज्यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. याची सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश आहे गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015 ला. याचा उद्देश लक्षात ठेवा, लहान उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे 20 लाखांपर्यंत. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019 ला. याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत ही केंद्र सरकारकडून दिली जात असते.
त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016ला सुरुवात झालेली होती. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014 आणि स्टार्टअप इंडियाची सुरुवात झाली होती 16 जानेवारी 2016 या वर्षी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारताने कोणत्या शहरामध्ये जगात सर्वाधिक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अर्थात FDI गुंतवणूक केली आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, दुबई या शहरामध्ये भारताने सर्वाधिक FDI गुंतवणूक केलेली आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. भारताने 2024 या वर्षामध्ये दुबई या शहरामध्ये जगात सर्वाधिक गुंतवणूक ही FDI द्वारे केलेली आहे आणि असा करणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे, जे की दुबई शहरामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक ही त्या ठिकाणी आपण केलेली आहे. तर भारताची एकूण FDI गुंतवणूक दुबई या शहरामध्ये 21.5% एवढी राहिलेली आहे आणि भारताने दिग्गज अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनला यामध्ये मागे टाकलेला आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला FDI काय असतं याविषयी लक्षात ठेवा की याचं लॉंग फॉर्म असतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. याद्वारे एखाद्या देशामध्ये बाहेरून आलेली गुंतवणूक ही समाविष्ट असते. जसं की समजा अमेरिकेमधून जर भारतामध्ये त्या देशातल्या लोकांनी किंवा त्या ठिकाणच्या उद्योगपतींनी जी काही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक केलेली आहे त्याला आपण FDI म्हणतो किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे म्हणत असतो. तशाच प्रकारे भारताने आता दुबई या शहरामध्ये 21.5% गुंतवणूक करून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात अट्टुकल पोंगल महोत्सव आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, केरळ या राज्यामध्ये हे अट्टुकुल पोंगल महोत्सव आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही केरळ राज्य आहे त्यामधील महिलांचा महोत्सव आहे अट्टुकल पोंगल. यामध्ये महिला अट्टुकुल भगवती मंदिर जे आहे त्या ठिकाणी भात, गूळ आणि नारळ प्रसाद म्हणून वाटत असतात. तर याविषयी आपल्याला हे पॉइंट लक्षात ठेवायचे आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे महोत्सव आणि जे संमेलन पार पडलेले आहेत या 2025 वर्षामध्ये ते आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. तर ग्रामीण भारत महोत्सव 2025 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी. राष्ट्रीय सुशासन संमेलन गुजरात राज्यामधील गांधीनगर या ठिकाणी. 12व्या क्रमांकाचं वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी झालेलं आहे. 15व्या क्रमांकाचं एरो इंडिया महोत्सव कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी झालेला आहे. 8व्या क्रमांकाचं इंडस फूड 2025 ग्रेटर नोएडा या ठिकाणी आणि 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेश राज्यातील भोपाल या ठिकाणी पार पडलेले आहे. ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन भारत देशामध्ये पार पडलेला आहे. काशी तमिळ संगम 3.0 उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी. चपचार कूट महोत्सव 2025 मिझोरम या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. हे अत्यंत महत्त्वाचे महोत्सव किंवा संमेलन आहेत जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 16 मार्चला भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण दिवस अर्थात नॅशनल वॅक्सिनेशन डे साजरा केला जात असतो. तसेच आपल्याला मार्च महिन्यामधील ज्या काही इतर महत्त्वाच्या दिनविशेष आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस साजरा केला जातो. तसेच विश्व नागरी सुरक्षा दिवस सुद्धा 1 मार्चला साजरा केला जात असतो. 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, 7 मार्चला राष्ट्रीय जन औषधी दिवस, 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस, 12 मार्चला धूम्रपान निषेध दिवस, 15 मार्च विश्व ग्राहक हक्क दिवस आणि 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस हा साजरा केला जात असतो. हे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच मिसेस युनिव्हर्स 2025 ची विजेता कोणती भारतीय व्यक्ती बनली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, एंजेला स्वामी ही मिसेस युनिव्हर्स 2025 ची जी स्पर्धा झालेली आहे त्याची ती विजेता ठरलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता,
नुकतेच भारत आणि कोणत्या देशांदरम्यान बोंगो सागर सैन्य अभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान हे बोंगो सागर सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 यामध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आर्मी. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या भारतीय कंपनीने इंटरनेट सेवा देण्यासाठी स्टारलिंक सोबत करार केला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर एअरटेल आणि जिओ. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच जलस्थिरता संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी जल स्थिरता संमेलन 2025चं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच जदया स्वामी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या दिवसाला आंतरराष्ट्रीय आशेचा दिवस घोषित केला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 12 जुलैला संयुक्त राष्ट्र महासभेनं आंतरराष्ट्रीय आशेचा दिवस अर्थात इंटरनॅशनल डे ऑफ होप असं साजरा करायला घोषित केलेला आहे. त्यानंतर कालचा होमवर्क क्वेश्चन आपण दिलेला होता की नुकतेच मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की आपले विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास हे करत आहेत. याचा फायदा तुम्हाला सर्वांना येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, व्हिक्टोरिया थेलविग ही मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता ठरलेली आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न असेल, भारताचे नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास त्याला जॉईन करून घ्या. तसेच व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी या विषयाच्या मोफत ऑनलाईन टेस्ट हे आपण घेत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.